उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये आता नाराजीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय। कारण काँग्रेस पक्षानं उमेदवारी न दिल्यानं नसीम खान नाराज आहे। वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं नसीम खान नाराज झाल्याचं कळतंय। पक्षानं तयारी करायला सांगितलं आणि वेळेवर उमेदवारी दुसऱ्याला दिली। काँग्रेस पक्षानं यावेळेस अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं ते नाराज झालेले आहेत। दरम्यान नसीम खान यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। पाहूयात। काँग्रेस पक्षाने काल वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। मात्र अल्पसंख्याक उमेदवार या ठिकाणी देण्यात येणार होतं असं काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्याकडून बोललं जात होतं। नसीम खान यांचं नाव या ठिकाणी अग्रेसर होतं। खुद्द आपल्यासोबत नसीम खान यांच्यासोबत आहे आणि त्यांच्याशी बातचीत करूया। सर, अल्पसंख्याकांना काँग्रेस पक्ष फार जवळ करत होता, यावेळेस उमेदवारी मिळणार होती अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती आणि प्रामुख्याने तुमचं नाव अग्रेसर होतं। अचानक असं काय झालं की वर्षा गायकवाड यांना द्यावं लागलं? नाही, माझा वर्षा गायकवाडांना दिलेला आहे तो विरोध नाही आहे। विषय असा आहे की समाजाचे लोक, संघटना, अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळे संघटन, सगळ्यांची मागणी होती की कमीत कमी 1-2 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिली पाहिजे। सामाजिक न्यायाची आम्ही गोष्टी करत असतो जेव्हा, तर प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देणं भाग असतो आणि काँग्रेसची ही जुनी परंपरा आहे। आता काय मजबुरी होती 48मध्ये एकही अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार दिलेले नाही, ही आमचासुद्धा खंत आहे। आणि एक शेर आहे की कुछ तो मजबूरियाँ रही होंगी वरना वो बेवफा नहीं होते। पण हा काय आहे, काय चालला आहे, कुठल्या आधारावर हे सगळे जी चर्चा चालू आहे, जी बातमी येत आहे आणि ज्याप्रमाणे ह्या राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये थोडा रोष निर्माण झालेला आहे, हे आम्ही बघू, आता विचार करू, त्यांना समजून सांगू। पण आमच्यासमोर एकच लक्ष आहे की या देशाच्या संविधान, या देशाच्या लोकतंत्र वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकजूट असले पाहिजे, ही आमची भूमिका आहे। परंतु मलासुद्धा पक्षातर्फे बोलण्यात आला होता की तुम्ही तयारी करा, तुम्हाला लढायचं आहे नॉर्थ सेंट्रलमध्ये। गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही सर्वांनी तयारी केली होती, परंतु आता उमेदवार जाहीर झालेला आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही। पण समाजामध्ये थोडी नाराजगी जरूर आहे आणि ते बघू आता पुढे काय करायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।